नारायणगाव येथे कलासागर मंगल कार्यालय या ठिकाणी पहिल्यांदा LIC धारकांचा कौटुंबिक स्नेहमेळावा मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाला। LICचे ब्रँड तसेच एक नाही, दोन नाही, तीन नाही तर सलग 6 वर्ष विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हणजेच MDRT अमेरिका पटकावणारे संतोष खांडगे यांच्या माध्यमातून अनेक पॉलिसी धारकांना LICच्या माध्यमातून बचत कशी करावी, जीवन जगत असताना संरक्षण कशा पद्धतीने पाहिजे अशी सुंदर माहिती घरापर्यंत पोहोचवली गेली। प्रत्येक पॉलिसी धारक हा देवाचं चित्र आहे। त्याची सेवा करणं म्हणजे देवाची पूजा करणं या तत्वावर ठाम राहून प्रत्येक पॉलिसी धारकाचे शाही स्वागत, सन्मान, बक्षीस, ट्रॉफी देऊन त्यांना गौरवण्यात आलं। त्याचबरोबर केअर हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून देखील आजारी पडल्यानंतर अगदी घरच्यासारखी आपुलकीने त्यांची चौकशी करून त्यांना इन्शुरन्सच्या माध्यमातून कशी मदत केली जाईल या दृष्टीने लक्ष दिलं गेलं आणि याच पॉलिसी धारकांचा कौटुंबिक स्नेहमेळावा अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून LICचे मॅनेजर संतोष जाधव, केअर हेल्थचे मॅनेजर प्रफुल्ल पाटील, माजी सैनिक सुरेश भोर, ज्ञानेश कुटे, सतीश वाणी उपस्थित होते। या प्रसंगी सर्वांचेच मनोगत संपन्न झाले। या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमासाठी जवळजवळ 250 पेक्षा जास्त पॉलिसी धारक उपस्थित होते। कार्यक्रमाचा प्रास्ताविक संतोष खांडगे यांनी केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामकृष्ण भागवत यांनी केला। कार्यक्रमाचे आभार पंकज म्हस्के यांनी मानलेत। सुरुवात करायची की पहिल्यांदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि एवढंच सांगेल मी म्हणजे मी जरी तुला प्लॅन दिला असेल तरी तू आता गुरु झालाय आमचा तरी मी तुला दिलं असेल शिक्षण थोडं, पण जेव्हा जेव्हा तुला बघायचं, जेव्हा तू बोलायचा, तुझ्या बोलण्यात इतकं प्रेम, इतकं प्रेमळ आणि इतकी आत्मीयता आणि त्याच प्रेमाने आणि त्याच आत्मीयतेने तू सारं जग जिंकलेस आणि तुझ्या ह्या गोड स्वभावाने असं नाही की तुझा काही स्वार्थ होता, पण तुझ्या त्या गोडीने तुला सगळं भेटलेलं आहे तुझ्या प्रेमळ स्वभावाने आणि हा तुझा उच्चांक, ही तुझी प्रगती, मला फार आनंद होत आहे खरंच की म्हणजे मी शब्दात नाही मांडू शकत आणि मी ते व्यक्तही नाही करू शकत। मी बऱ्याच वेळापासून बघते मी आणि बस अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुला असंच उत्तम आरोग्य आणि अशीच तुझी भरभराटी होत राहो। धन्यवाद आणि साहेबांसाठी जोरदार टाळ्या व्हाव्यात अशी मी तुम्हाला प्रार्थना करते, विनंती करते आणि इथेच थांबते। धन्यवाद। मॅडम भाऊक झाले। मॅडमचं भाव मला समजतं, त्यांचं पण प्रेम आहे माझ्यावरती आणि जेव्हा आमची भेट फार होत नाही, पण जेव्हा होते तेव्हा ती डोळ्यातनं दिसते, डोळ्यातनं जाणवतं आपल्याला, म्हणजे जरी बोलणं जरी फार वेळ लागला तरी बोलायला, तर अशा आमच्या गोड मॅडम आहेत आणि जेव्हा कधी बघतो त्या अशाच दिसतात। मला असं वाटतं 100 वय झालं तरी मॅडम अशाच तरुण दिसणार आहेत, एवढं त्यांचं सुंदर कौतुक करतो, कारण तुम्ही ज्या व्यक्तिमत्वासोबत आहात ते व्यक्तिमत्व छोटं नाहीये, ते व्यक्तिमत्व एकलव्य आहे। कोण आहे? एकलव्य। एकलव्य माहिती आहे का? ज्या एकलव्याने अंगठा, कोणता अंगठा, अंगठा कोणता दिला? हा, डावा उजवा, कोणता? उजवा अंगठा दिला, कारण उजवा अंगठा जर गेला तर बाण मारता येत नाही। पण या एकलव्याने जी शिक्षा घेतली, जे धनुर्विद्या शिकली, ती कशी शिकला? त्याने फक्त मातीचा पुतळा बनवला। कुणाचा? द्रोणाचार्याचा। कुणाचा? द्रोणाचार्याचा। कशाचा बनवला? द्रोणाचार्य त्याला आयुष्यात भेटलेच नाहीत। तुमची जर दृढ श्रद्धा असेल आणि अटल विश्वास असेल तर मातीच्या पुतळ्यापासून सुद्धा कुठली विद्या शिकता येते। आणि मी सांगतोय असं एकलव्य व्यक्तिमत्व म्हणजे संतोषजी खांडगे साहेब। एकमेव व्यक्तिमत्व। तुम्ही जे मागाल ना ते तुम्हाला मिळेल, बरोबर आहे? तुम्ही ज्ञान मागितलं असं कोणच नाही करत, एवढं अभिजात ज्ञान, बरोबर ना? हे ज्ञान कोण देत नाही। आणि या मराठीच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुखाल व्हावा, बरोबर ना, अशी सर्वांची काय इच्छा आहे। आणि हे पण ज्ञान
आपण जे कमवलेलं आहे ना ते कुठं गुंतवावं हे पण ज्ञान कोणी जगामध्ये सक्का भाव जरी असला ना ताई तरी कोण कोणाला देत नाही. पैसा खर्च कसा करायचा आहे ना ते सर्वजण सांगतात. बरोबर आहे. मी एवढंच सांगतो की तुमच्या सोबत जे व्यक्तिमत्व आहे ना ते फार सुंदर आहे. नाव काय त्यांचं? संतोषजी खांडगे सर. आयुष्यामध्ये जर संतोष पाहिजे असेल, आयुष्यामध्ये जर आनंद पाहिजे असेल तर संतोष साहेबांसोबत फक्त किती चहा प्या, घरामध्ये बसून शिर्प 1 कप चाय प्या, तुमच्या आयुष्याचं काय होऊन जाईल, कल्याण होऊन जाईल. इथंच मी सांगतो. सप्रेम सर्वांना जय हरी. वाह, टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय प्रेमाने बोला धन निरंकार जी. आज इन्शुरन्स म्हटलं की बरेच जण कन्फ्यूज अँड डिस्टर्ब आहेत. तर त्या सर्वांना आम्ही पीस ऑफ माइंड अँड सॅटिस्फॅक्शन ह्या दिशेने त्यांचा प्रवास घडवतो. आमचा माइलस्टोन परिवार हा एकमेव असा परिवार आहे की जिथे तुम्हाला योग्य पॉलिसी निवडण्यापासून ते पूर्ण क्लेम सेटलमेंट पर्यंत आम्ही पूर्ण मार्गदर्शन करतो. आणि हा जो सन्मान LIC ऑफ इंडियाकडनं आम्हाला मिळतो, हा सन्मान तुम्हाला परत द्यावा असा भाव मनात निर्माण झाला आणि हा कौटुंबिक स्नेह मेळावा आज आम्ही आयोजित केला आणि त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला आणि 250 ते 300 लोक आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. त्यांचा यथोचित सन्मान आम्हाला करता आला. त्याचबरोबर आमचे आदरणीय LICचे गुरु, केअर हेल्थचे गुरु, त्यानंतर आमचे आध्यात्मिक गुरु, त्यानंतर आमचे मला बोलायला शिकवणारे गुरु, असे सर्वजण उपस्थित होते. आदरणीय सुरेश भोर सर, जाधव सर, पाटील सर, वाणी महाराज आणि त्याचबरोबर आमचे अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्ञानेश कोटेजी. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा खूप छान प्रकारे पार पडला आणि सर्वांचा आम्ही ट्रॉफी देऊन सन्मान केला. त्याचबरोबर ज्यांचं चांगलं काम आहे त्यांना गोवा टूरचे तिकीट्स पण दिले. तर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या परिवारामध्ये ही सगळी संकल्पना समजून घ्या. LIC बद्दल तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन आम्ही मनोभावे करू. कारण प्रत्येक पॉलिसीधारक हा देवाचं चित्र आहे आणि त्याची सेवा करणं म्हणजे देवाची पूजा करणं ह्या तत्वावर आम्ही काम करतो. तर या तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, नारायणगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.